अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील पिंपराळा परिसरात जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शुभम गजानन सपकाळे असे मृत तरुणाचे नाव आहे। प्राथमिक माहितीनुसार 4 जणांच्या टोळक्याने शुभमवर लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शुभमला उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघा संशयितांना अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत। फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे। दरम्यान मृतदेह पिंपराळा परिसरात आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या घटनेचा अधिक तपास रामानंदनगर पोलीस करत असून जुन्या वादाचे नेमके कारण काय होते याचा सखोल तपास सुरू आहे। आणि यांना एवढा अत्याचार करलाय ना, यांना फाशीचा हुकूम द्या। नाही त्यांनी फाशीच द्यायला पाहिजे। कालच्या दिवशी रात्री मी दगडफेक करली त्यांना। काम करताना एवढा आमच्यावर आमचे गरीब लेकर आहे, कोणाचं नाव घेत आणि कोणाचं गोट घेत आणि काय मागणी आपली आता? माझी मागणी, माझ्या मुलाला त्यांना तळून ओढत त्याच्या घरापर्यंत नेला, तिकडे पण मारला, इथं पण मारला माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे त्यांनी। माझी एकच मागणी आहे। काही वाद होता का मावशी? नाही, माझ्या मुलाचा काहीच वाद नाही होता दादा। कोण लोकांनी मारलाय? कोण कोण होते? मारणार तर लय 17-18 जण होते। 17-18 जणांना मारलंय त्यांनी, पण मेन 4 जण आहे। विशाल घरातून बाहेर ओढत नेलं माझ्या मुलाला त्यांनी। विशाल कोडी, धीरज कोडी उर्फ दादू, आणि एकचं नाव काहीतरी त्याचं माहीत नाही। काय मागणी? माझी एकच मागणी की त्याला फाशी झाली पाहिजे सगळ्यांना। बोला, चालू बाबा, नेमकी काय घटना घडलेली आहे? घरातून उचलून घेऊन गेले मुलाला, काही संबंध नसताना ते जबरदस्ती कॉबीता फायर करता, डायरेक्ट गोळ्या मारता, जबरदस्ती ते बाहेर राहता। आम्ही काय करता, कामधंदेवर माणसं आम्ही कामधंदे पाहू का यांचे रिकामे काम पाहू? कॉबी येतात ते तो राहतो दिवसभर तिकडे फिरायले, रात्री निघतो तो बाहेर। त्याच्यामध्ये हाऊ चव्हाणचा पोऱ्या बी आहे। हा चव्हाणचा पोऱ्या हाऊ गोटाया करतो। हाऊ झाला नंतर तो मिल्याचा पोऱ्या झाला, हे जास्त आगाऊपणा करता आणि त्याला चिनगावता। पोलिसांकडे काय मागणी का आता? ते सांगा काय कठोर काय कारण नाही ते सांग। पोलिसांना काय मागणी आपली पोलिसांची? पहिले लिहून गेले ते 3 केसेस झाले। 18 गजानन बुद्ध साहेबकडे 18 गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यावर। दायित्व साहेब आले त्यांना लिहिलंय ते।
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.